नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. जसे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ही आपली नवीन सिरीज आहे ज्यामध्ये आपण भूगोलाचा सगळा सिलेबस कंप्लीट करणार आहोत. पहिला व्हिडिओ मी अपलोड केला होता क्षेत्र भेटवरती आणि त्याच्या खाली असं मी म्हटलं होतं की या सिरीजला काय नाव द्यायचं ते सांगा. अजून कोणी काही नाव नाही सुचवलंय. सो लेट अस सी की आता कोणी काही नाव सुचवतंय का. तोपर्यंत आपण ही सिरीज अशी चालू ठेवूयात. आणि याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत स्थान आणि विस्तार. जसं की मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन देऊन सांगितलं होतं की आतापर्यंत आपण जो भूगोल शिकला होता तो एक बेसिक होता. त्याच्यामध्ये आपण साधारणतः एक भूरचना असेल किंवा वेगळ्या प्रकारचे जे आपण प्राकृतिक रचना पाहिलं, मग पाण्याच्या खालचं वगैरे असलं, मी समुद्राच्या तळाशी वगैरे असले सगळं आपण कव्हर केलं होतं. बेसिक दिवस काय आहे, रात्र काय आहे, काय म्हणजे आपण सूर्यमाला काय कशी आहे आपली, तर या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. पण इथून पुढे जो भूगोल आपण अभ्यासणार आहोत तर तो प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन बेस्ड वगैरे असणार आहे, जो ऍक्च्युअली आपल्याला कम्पेअर करायला लावणार आहे भारत आणि ब्राझील या दोन देशांना. म्हणजे प्रत्येक स्तरावरती आपण या दोघांना कम्पेअर करणार आहोत. आणि सुरुवात करतोय आपण स्थान आणि विस्तार पासून. म्हणजे भारताचं स्थान कसं आहे, कुठे आहे, बेसिकली सिमिलरली ब्राझीलचं स्थान कुठे आहे, या सगळ्या गोष्टी आपण आता कम्पेअर करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला इथे भारत आणि ब्राझीलचा फ्लॅग किंवा ध्वज बघायला मिळतोय. कारण अर्थात कुठल्याही देशाची ओळख आपण सगळ्यात पहिल्यांदा तर ध्वजापासून करतो आणि त्यामुळे तुम्हाला भारताचा तिरंगा बघायला मिळतोय आणि ब्राझीलचा ध्वज पण पाहायला मिळतोय. सो अर्थात आता मी सांगितलंच आहे की हा ब्राझीलचा आहे. त्यांनी असं सांगितलं होतं की ओळखा हा कुठल्या देशाचा आहे, तर हा ब्राझीलचा आहे. आता भारताबद्दल काही इथे सांगितलेलं आहे की भारत जगातील लोकसंख्या जर आपण बघायची म्हटली प्रत्येक देशाची, तर त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती येतो. अर्थात हे 2011च्या जनगणनेनुसार आहे, त्यानंतर अजून जनगणना नाही झाली आहे. सो जनगणनेमध्ये हा दुसऱ्या क्रमांकावरती येतो. आणि मसाल्याच्या पदार्थांसाठी भारत प्रसिद्ध आहे. म्हणजे तुम्हाला हे माहिती असेल, आपण इतिहासामध्ये पण शिकलेलो आहोत की जे सगळे परकीय आक्रमणं झाली होती भारतावरती, तर त्या सगळ्याचं मेन कारण मसाल्याचे पदार्थ हेच होतं. आणि त्यामुळे भारत सगळ्या जगामध्ये मसाल्याचे पदार्थ उत्पादन करणारा देश किंवा निर्यात करणारा देश म्हणून ओळखला जातो. आणि त्यानंतर आहे तो म्हणजे भारतामध्ये क्रिकेट हा खेळ खूप जास्त लोकप्रिय आहे. तर ही भारताबद्दल एक बेसिक ओळख आहे. आता हे जर आपण ब्राझीलमध्ये बघायचं म्हटलं तर सांबा हा नृत्य प्रकार ब्राझीलमध्ये प्रसिद्ध आहे. जगाचा कॉफी पॉट असं म्हटलं जातं ब्राझीलला. याचं कारण असं आहे की संपूर्ण जगामध्ये जेवढी कॉफी उत्पादन घेतलं जातं त्यामधलं सगळ्यात जास्त कॉफी उत्पादन हे ब्राझीलमध्ये घेतलं जातं. सगळ्यात जास्त कॉफी ब्राझीलमधून निर्यात केली जाते. आय होप तुम्हाला निर्यात म्हणजे माहिती आहे. निर्यात म्हणजे फॉर एक्झाम्पल भारतामधून एखादा पदार्थ बाहेर पाठवणं, त्याला आपण म्हणतो निर्यात करणं. आणि दुसऱ्या देशामधून फॉर एक्झाम्पल खनिज तेल वगैरे आपण दुसऱ्या देशांकडून आपल्याकडे आणतो, दॅट इज आयात करणं. ठीक आहे. सो बेसिकली ब्राझील सगळ्यात जास्त कॉफी निर्यात करतं आणि म्हणून त्याला आपण जगाचा कॉफी पॉट असं म्हणतो. आणि फुटबॉल हा खेळ या देशामध्ये लोकप्रिय आहे. तुम्ही बरेचसे फुटबॉलर्स बघितले असतील जे की ब्राझील वगैरे आहे किंवा अर्जेंटिना इथून आहेत, म्हणजे बेसिकली साऊथ अमेरिकामधून वगैरे आहेत. सो अशा कुठल्या तरी एका फुटबॉलरचं नाव तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की जे ब्राझीलमधून आहेत. बघू तुम्हाला माहिती आहे का. ओके. सो आफ्टर दॅट आता आपण सुरुवात करणार आहोत भारताचं स्थान बघण्यासाठी. तर सगळ्यांना माहिती आहे भारताची राजधानी आहे नवी दिल्ली, जी की या ठिकाणी तुम्हाला सिच्युएट झालेली बघायला मिळते. ठीक आहे. नकाशाच्या आधारेच आपण अभ्यास करणार आहोत इथून पुढे सगळ्या चॅप्टर्सचा. कारण तुम्हाला नकाशा भरा, नकाशा वाचन करा, अशा प्रकारचे 2 प्रश्न विचारले जातात. 4-4 मार्कांचे असे प्रश्न असल्यामुळे 8 मार्कांसाठी नकाशावरती प्रश्न येतात. त्याच्यामुळे नकाशांवरती फोकस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. भारत आणि ब्राझील दोन्ही देशांचे नकाशे. आता या ठिकाणी बघा, सगळ्यात पहिल्यांदा भारताची राजधानी आपण पाहिली नवी दिल्ली. आणि त्यानंतर तुम्हाला बघायला मिळते की भारताच्या वायव्येकडे आहे पाकिस्तान, वरती आहे अफगाणिस्तान, त्यानंतर इकडे आहे चीन, नेपाळ आहे, भूतान आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे, खाली श्रीलंका आहे. हे मी का सांगते, कारण तुम्हाला भारताच्या आसपास कोणते देश आहेत हे माहिती पाहिजे. सिमिलरली आपण ब्राझीलसाठी पण बघणार आहोत. आणि भारताला आपण भारतीय द्वीपकल्प असं म्हणतो. याचं कारण असं आहे की भारताच्या तिन्ही बाजूनी समुद्र आहे आणि म्हणून त्याला भारतीय द्वीपकल्प असं म्हटलं जातं. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला इकडे बघायला मिळतोय की या ठिकाणी आहे बंगालचा उपसागर, जो की भारताच्या पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिमेकडे आहे अरबी समुद्र आणि दक्षिणेकडे आहे हिंदी महासागर. सो बेसिकली एक भाग जो आहे भारताचा वरचा भाग, तर तो लँड लॉक किंवा जमिनीने बंद असलेला आहे. आणि खालचे जे 3 पार्ट्स आहेत किंवा 3 भाग किंवा 3 दिशा ज्या आहेत त्या ठिकाणी पाणी आहे. येस. सो भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये आहे. तुम्ही जर पूर्ण पृथ्वी पाहिली असेल तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल, एक मिनिट आपण पेनाने ड्रॉ करूयात. हा, फॉर एक्झाम्पल अशी जर आपली पृथ्वी असेल तर आणि इथून मधून जे आहे तर ते विषुववृत्त जात आहे.
तर आपला भारत जो आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी वगैरे बघायला मिळेल. म्हणजे जर आपण पृथ्वीचे 4 भागामध्ये डिवाइड केलं तर हा कुठला आहे, पूर्वेकडचा भाग आहे. आणि हे जर पाहायचं म्हटलं तर या विषुववृत्ताच्या वरती म्हणजे उत्तर, त्याच्यामुळे भारत हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये बघायला मिळतो आपल्याला. ठीक आहे. सो उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये तुम्हाला भारत बघायला मिळणार आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये हा देश तुम्हाला बघायला मिळतो. सो या ठिकाणी बघा, हा पूर्ण जो आहे तर तो आशिया खंड आहे आणि त्याच्या दक्षिणेकडे तुम्हाला हा देश बघायला मिळतोय. त्यानंतर तुम्ही जर विस्तार बघायचा म्हटलं भारताचा, की कुठून कुठपर्यंत कसा आहे, तर बघा या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळते विस्तार कसा बघायचा आहे. अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार या दोघांच्या आधारे आपण भारताला डिफाईन करू शकतो की भारत एक्झॅक्टली येतो कुठे. तर या ठिकाणी बघा सगळ्यात पहिल्यांदा अ, अ, आकृती 2.1 किंवा नकाशाच्या आधारे तुम्हाला भारताचा विस्तार शोधायचा आहे. डॅश अंश उत्तर ते डॅश अंश उत्तर अक्षवृत्त. उत्तर उत्तर का लिहिलेला आहे, कारण जेव्हा आपण अक्षवृत्तीय विस्तार मोजतो तेव्हा तो उत्तर दक्षिण असा मोजला जातो. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते की इथून इथपर्यंत आपला भारत वसलेला आहे. तर हे जे आहेत आडव्या लाईन्स त्या काय दाखवतात, अक्षवृत्तीय. म्हणजे या आडव्या लाईन पासून ते या आडव्या लाईन पर्यंत काय आहे, आपला अक्षवृत्तीय विस्तार आहे. आणि अर्थात हे पूर्व गोलार्ध सॉरी हे उत्तर गोलार्धामध्ये आहे, त्यामुळे आपण उत्तर असं लिहिणार आहोत. आता बघा, अक्षवृत्तीय विस्तार कुठून कुठपर्यंत आहे, तर 8 अंश 4 मिनिट, याला आपण म्हणतो मिनिट. 8 अंश 4 मिनिट उत्तर ते तुम्हाला पाहायला मिळते 37 अंश 6 मिनिटे उत्तर. बघा 8 अंश कुठे गेला, हा 8 अंश 4 मिनिटे उत्तर म्हणजे इथून हे बघा हे 8 अंश आहे. 8 अंश 4 मिनिटे उत्तर ते पाहायला मिळते 37 अंश 6 मिनिटे उत्तर. ठीक आहे. सो हे तुमचं काय आहे, अक्षवृत्तीय विस्तार. आता रेखावृत्तीय म्हणजे काय, या ज्या उभ्या लाईन्स तुम्हाला बघायला मिळतात हा आहे, या दाखवतात रेखावृत्तीय. म्हणजे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत काय आहे, भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे. आणि तो विस्तार तुम्हाला बघायला मिळेल 68 अंश 7 डिग्री पूर्व पासून ते पुढे कुठे बघायला मिळते आपल्याला 97 अंश 25 डिग्री 25 मिनिट 27 अंश 25 मिनिट पूर्व. म्हणजे हे बघा 27 अंश पासून या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे, सॉरी 27 नाही 97. ठीक आहे. 97 अंश 25 डिग्री पासून तुम्हाला बघायला मिळणार आहे, दॅट इज 68 पर्यंत. तर अशा पद्धतीने हा तुम्हाला बघायला मिळतोय. ठीक आहे. 68 आणि 97.25 आसपास. तर अशा पद्धतीने हा तुम्हाला बघायला मिळतोय रेखावृत्तीय विस्तार. तर हा आहे भारताचा रेखावृत्तीय आणि अक्षवृत्तीय विस्तार. लक्षात ठेवायची गरज नाही, एक्झाम मध्ये वगैरे नाही विचारलं जात, बट ऍटलीस्ट तुम्हाला माहिती पाहिजे यासाठी हे होतं. ऍक्च्युअली एक्झाम मध्ये तुम्हाला काय विचारलं जातं ते पहा. तर एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जातं की भारताचा सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं आहे, आणि त्याचं उत्तर आहे ते म्हणजे इंदिरा पॉईंट. तर हे नाव लक्षात ठेवायचे. एमसीक्यूज मध्ये पीवायक्यूज मध्ये खूपदा विचारलं गेलंय, त्याच्यामुळे हे नाव सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. याचा पण तुम्हाला विस्तार सांगितलेला आहे अंशामध्ये 6 अंश 45 मिनिट उत्तर अक्षवृत्त, पण ते काय लक्षात ठेवायची गरज नाही, ते तुम्हाला एक्झाम मध्ये नाही विचारलं जात. ठीक आहे. तर भारत राजकीय बघून झालेला आहे. आत्ताच आपण भारताच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरकडे कोणते नद्या आय मीन सॉरी कोणते समुद्र आहेत, कोणते देश आहेत ते बघितलं. त्यानंतर आता आपण बघतोय ब्राझील. तर ब्राझील साधारणतः त्याचा नकाशा अशा प्रकारे आहे. ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया, जे की तुम्हाला इथे बघायला मिळते. लक्षात ठेवायचे एमसीक्यूज मध्ये आणि इव्हन नकाशामध्ये पॉईंट करायला पण विचारली जाते. सो एक्झॅक्टली स्थान बघा ब्राझीलचं. या ठिकाणी तुम्हाला छोटासा एक असा एक मोड किंवा सर्कल बघायला मिळतोय, तो असणार आहे ब्राझीलचा. जेव्हा तुम्ही नकाशामध्ये दाखवाल तुम्हाला सेम पॅटर्न मध्ये ब्राझील दाखवायचा आहे. सो बघा, तुम्ही जर अगेन पृथ्वी ड्रॉ केली आणि पृथ्वीचे 4 भाग केले, तर या ठिकाणी तुम्हाला ब्राझील देश जो आहे तर तो पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये काही भाग आहे, काहीसा भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये पण बघायला मिळतो. कारण ब्राझीलच्या इथून जे आहे तर तुम्हाला बघायला मिळेल की विषुववृत्त जात आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने साधारणतः तुम्हाला ब्राझील जो आहे तर तो बघायला मिळणार आहे. सो हा जो वरचा भाग आहे तो थोडासा उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि बाकीचा जो भाग आहे हा इथून खालचा तर तो दक्षिण गोलार्धामध्ये आहे. त्यामुळे ब्राझील तुम्हाला उत्तर आणि त्यासोबतच दक्षिण गोलार्धामध्ये बघायला मिळतो आणि त्यासोबतच पश्चिमेकडे बघायला मिळतो. आपला भारत पूर्वेकडे होता आणि हा कुठे आहे, पश्चिमेकडे आहे. सो याचे स्थान कुठे आहे, पश्चिम गोलार्धामध्ये आहे, उत्तर गोलार्धामध्ये आहे, दक्षिण गोलार्धामध्ये आहे आणि दक्षिण अमेरिका खंडामध्ये हा देश येतो, त्याच्यामुळे हे स्थान पण लक्षात ठेवायचंय. आता बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते की विषुववृत्त आहे. सो विषुववृत्ताचा वरचा भाग येतो उत्तर गोलार्धामध्ये, खालचा भाग येतो दक्षिण गोलार्धामध्ये. अजून एक खासियत म्हणजे अशी की भारतामधून तुम्ही बघितलं असेल इथून मधून जे वृत्त गेले तर ते आहे आपलं कर्कवृत्त. सो या ठिकाणी तुम्हाला कर्कवृत्त बघायला मिळते. आणि ब्राझील मधून जे वृत्त जातं त्याचं नाव आहे मकर वृत्त. सो या ठिकाणी तुम्हाला मकर वृत्त पाहायला मिळते. सो दोघांचा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. भारतातून कर्कवृत्त जातं आणि ब्राझील मधून मकर वृत्त जातं. डन, सिम्पल. ओके.
आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपल्याला सिमिलरली ज्या पद्धतीने आपण भारताचं स्थान लिहिलं अक्षवृत्तीय रेखावृत्तीय, सेम आता आपल्याला ब्राझीलचं लिहायचंय. सो आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा अक्षवृत्तीय विस्तार. अक्षवृत्तीय विस्तार आपण कसा घेतो, या आडव्या लाईन्सच्या आधारे. तर कुठून सुरू होतंय हे अक्षवृत्त, इथून सुरू होतंय पहिलं अक्षवृत्त आणि शेवटचं अक्षवृत्त कुठे आहे, इथे आहे. तर आपण याचा विस्तार कसा लिहिणार आहोत, विस्तार लिहिताना 5°15', 5°15' उत्तर ते साधारणतः खाली जर आपण बघायचं म्हटलं तर अराउंड किती येतंय, 35च्या आसपास येतं इथे खाली. म्हणजे आपण घेऊ शकतो 33°, अप्रॉक्सिमेटली 33°47' दक्षिण. हा आपला आहे अक्षवृत्ताचा भाग. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण बघू शकतो की रेखावृत्तीय विस्तार पाहिजे. रेखावृत्तीय म्हणजे या उभ्या लाईन्स, जे की इथून ऑलमोस्ट चालू होत आहे ते इकडे कुठेतरी संपतंय. म्हणजे साधारणतः आपण असं म्हणू शकतो की 34°45' पश्चिम, 34°45' पश्चिम, 47' पश्चिम. ते आपण असं म्हणू शकतो की 48° पर्यंत वगैरे आहे. म्हणजे इथे आपण लिहू शकतो काय आहे इथे, 73 पकडा. ठीक आहे, 73°48' पश्चिम. सो हे थोडंसं लक्षात ठेवायची गरज नाही, पण ऍटलीस्ट तुम्हाला एक वरचेवर माहिती पाहिजे. बाकी हे काही प्रश्न विचारले जात नाहीत एक्झाम मध्ये, पण ठीक आहे, आता तो पार्ट आहे सिलेबसचा तर आपण तो बघितला पाहिजे. ओके. सो ज्याप्रमाणे आपण भारतासाठी पाहिलं होतं की आजूबाजूचे देश कुठले आहेत, कुठला समुद्र आहे, काय आहे, सिमिलरली आता आपण ब्राझीलसाठी बघूयात. हा ब्लॅक कलर यार जरा जास्त उठून दिसतोय, लेट मी इरेज, आणि आपण हायलायटर वापरूया त्यासाठी, सो दॅट आपण त्याची नावं हायलाइट करू शकू. ठीक आहे, चलो. सो बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर उत्तर अटलांटिक महासागर आहे उत्तरेकडे, दक्षिण अटलांटिक महासागर आहे दक्षिणेकडे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला बघायला मिळतंय की आसपासचे देश कोणते आहेत. जर उत्तर सीमेवरती बघायचं म्हटलं तर गियाना आहे, सुरिनाम आहे, फ्रेंच गियाना बघायला मिळते इथे, व्हेनेझुएला आहे, कोलंबिया आहे, पेरू आहे, आणि हे जर तुम्ही थोडंसं पश्चिमेच्या दिशेने गेलात अजून तर या ठिकाणी पेरू आणि बोलिव्हिया आहे. दक्षिणेकडे गेलात तर उरुग्वे आहे, अर्जेंटिना आहे, पॅराग्वे आहे. ठीक आहे. सो हे काही देश तुम्हाला इथे बघायला मिळतात. ओके. सो आता भारताची आणि ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला बघायची आहे. आता कशी आहे बघा, लेटेस्ट चेक की भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. सुमारे 1.5 शतक भारत हा देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. 150 वर्ष भारतावरती ब्रिटिशांनी राज्य केलं होतं आणि 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताला 3 युद्धांना सामोरे जावं लागलं होतं. त्याच्यामध्ये एकतर पहिलं सगळ्यांना माहितीच आहे की भारत आणि काश्मीर विरुद्ध काश्मीरच्या प्रश्नावरून किंवा काश्मीर हा प्रश्न घेऊन भारत आणि पाकिस्तानच्या विरुद्ध युद्ध वगैरे व्हायचं. सो ती युद्ध सगळे तुम्हाला इथे कन्सिडर करायची आहेत. आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक इतर पण समस्या होत्या. फॉर एक्झाम्पल काही ठिकाणी दुष्काळ होता, तर त्या परिस्थितींना तोंड देणं. तर या सगळ्या गोष्टी असून सुद्धा भारत हा देश हा विकसनशील देश आहे. विकसनशील म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल युएसए विकसित देश आहे, सगळी डेव्हलपमेंट झालेली आहे, त्या देशाला आपण विकसित देश म्हणतो. अविकसित म्हणजे अजूनही खूप समस्या आहेत, लाईक प्रॉपर टेक्नॉलॉजी नसेल किंवा खूप जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे, खूप जास्त गरिबी आहे किंवा सगळ्या सुविधा वगैरे नाहीयेत, आरोग्याच्या सगळ्या सुविधा नाहीयेत. तर या सगळ्या गोष्टी असतील त्याला आपण म्हणणार आहोत की तो अविकसित देश आहे. पण भारत हा विकसित आणि अविकसित यांच्यामध्ये येतो, ज्याला आपण विकसनशील देश म्हणतो. आणि सिमिलरली ब्राझील पण विकसनशीलच देश आहे. सो दोघांच्या अर्थव्यवस्था असतील किंवा विकासाचे जे काही पॅरामीटर्स आहेत तर ते थोडेफार मॅच होत असल्यामुळे आपण या दोन देशांचा अभ्यास करतोय किंवा आपण तुलना करतोय. तर त्यानंतर आजही भारत जगातली एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जातो आणि विविध टप्प्यांवरती झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आलेला आहे. भारतातील लोकसंख्यामध्ये तरुणाईचं प्रमाण जास्त आहे आणि तरुणाई म्हणजेच काय, कार्यशील गट, जो कमवणारा गट आहे, ज्याचं वय साधारणतः 21 पासून ते 50 किंवा 58च्या आसपास वगैरे आहे, जो कमवता गट आहे तो जास्त आहे. आणि म्हणून भारताकडे एक तरुण देश म्हणून बघितलं जातं. सिमिलरली आता आपण ब्राझीलसाठी बघूया की ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा पण जास्त काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता आणि ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळालं. 1930 पासून ते 1985 पर्यंतचा जो काळ आहे तर तो ब्राझील लष्करी राजवटीखाली होता. म्हणजे जसे की आपल्याकडे काय म्हणूयात आपण की आपण कधी लष्करी राजवटीखाली नव्हतो, एक तर आपण आधी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होतो आणि त्यानंतर आपल्याकडे एक पंतप्रधानाच्या किंवा राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली आपण आहोत. प्रजासत्ताक देश आहे आपला. पण ब्राझील असा नव्हता. ब्राझीलमध्ये लष्करी राजवट होती. लष्कराचा जो मेन असतो तर त्याच्या हाताखाली हे सगळे निर्णय असतात किंवा तो त्या देशाचा मेन वगैरे असतो. सो त्याला आपण म्हणतो की ती काय आहे, ती लष्करी राजवट आहे. ठीक आहे. सो हे असं होतं ब्राझीलसाठी. आणि
20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडामध्ये जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला. म्हणजे त्याने पण आर्थिक गोष्टींमध्ये विकास मिळवला किंवा हातभार लावला गेला आणि त्याच्यामुळे भविष्यातील एक मोठी बाजारपेठ किंवा प्रमुख बाजारपेठ म्हणून ब्राझीलकडे पाहिलं जातं. तर अशा पद्धतीने भारत आणि ब्राझील यांचे ऑलमोस्ट सिमिलर पॉइंटवरती आहेत ते, म्हणून त्यांचा आपण अभ्यास करतोय एकत्र. तर भारताचा स्वातंत्र्य दिवस हा 15 ऑगस्टला असतो आणि ब्राझीलचा 7 सप्टेंबरला असतो. भारतामध्ये संसदीय प्रजासत्ताक प्रणाली आहे, तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक प्रणाली आहे. ब्राझीलचं नाव ब्राझील का पडलं, तर ब्राझीलमध्ये पाऊ ब्राझील नावाचे वृक्ष खूप मोठ्या प्रमाणे आहेत आणि त्याच्यावरून हे नाव पडलं असावं असं तिथल्या स्थानिकांचं वगैरे म्हणणं आहे. तर अशा पद्धतीने आपण आज भारत आणि ब्राझील यांच्यामधला स्थान विस्तार यांच्याबद्दल अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्राकृतिक रचना कशा पद्धतीच्या आहेत भारत आणि ब्राझीलच्या, किंवा जलप्रणाली कशा आहेत, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. आय होप की तुम्हाला हे व्हिडिओज आवडतायत किंवा सिरीज आवडते, तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कारण त्याशिवाय मला कळणार कसं की हे मी पुढे कंटिन्यू ठेवलं पाहिजे की नाही. आणि ॲज युजल सगळ्या व्हिडिओज मध्ये मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही स्टार्स देऊ शकता या व्हिडिओला सुद्धा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.